आपण कंबाईनमधल्या इकॉनॉमिकच्या आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नांची जरा थोडी माहिती घेतोय, लक्षात घ्या. तर त्या सिरीजमधला आजचा पुढचा प्रश्न बघा. जे कंबाईन 2018 आहे त्या कंबाईन 2018च्या परीक्षेत इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न क्रमांक 65 ए सिरीज. तर प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर बघायला, सुरुवातीला बघा तो स्क्रीनवरती प्रश्न काय आहे तो. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. सार्वत्रिकता, बिनशर्तता, प्रतिनिधित्व आणि वरीलपैकी सर्व असा आहे. म्हणजे तो सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम. तर ह्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न 2018च्या एक्झाममध्ये आलेला होता. तर आता बघा तो का निवडला आहे प्रश्न. तर मी जो सुरुवातीला म्हटलं होतं की कंबाईनचा ट्रेंड बदलतोय, तसं म्हणायला गेलं तर हा UPSCच्या लाईनचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे थेट तो इकॉनॉमिक सर्वे जो होता 16-17चा, त्या इकॉनॉमिक सर्वेमधून थेट प्रश्न होता. तो कसा होता तो मी दाखवतो पुढे गेल्यानंतर. पण आधी आत्ता तो प्रश्न निवडण्याची गरज का वाटली किंवा तुम्हाला का सांगावंसं वाटलं, तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 2016-17च्या इकॉनॉमिक सर्वे, ज्याला आपण आर्थिक सर्वेक्षण म्हणतो, आर्थिक पाहणी म्हणतो भारताची, त्यातला चॅप्टर 9 म्हणजे 9 क्रमांकाचं प्रकरण पूर्णतः या कन्सेप्टला वाहिलेलं होतं. म्हणजे 40 ते 42 पानांचा हा चॅप्टर होता, 41 पानांचा. प्रकरण क्रमांक 9 आर्थिक पाहणी 2016-17. तर त्यामध्ये बघा तुम्हाला साईडला बघायला मिळत असेल की चॅप्टरची सुरुवात त्या साधारणतः काय आहे की युनिव्हर्सल बेसिक इन्कम. हे त्यावेळेला किंवा आत्तासुद्धा चर्चेत अजून हा कन्सेप्ट आहे. त्यावेळेला युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे कसं फिजिबल आहे किंवा ते द्यायला पाहिजे भारतीय जनतेला. तर त्या संदर्भात त्यावेळेचे जे इकॉनॉमिक ॲडवायझर मुख्य होते किंवा अरविंद सुब्रमण्यम, तर त्यांनी ते त्यात पुढाकार घेऊन ते त्या बाजूचे होते थोडक्यात. तर तो कन्सेप्ट काय आहे आणि त्याची आत्तासुद्धा चर्चा का आहे ते बघा. 2019च्या ज्या निवडणुका होत्या त्यावेळेसुद्धा तो कन्सेप्ट चर्चेमध्ये होता की साध्या भाषेत ते काय आहे की सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. मग त्यामध्ये शब्द आहे बघा, सार्वत्रिक आणि मग उत्पन्न आणि त्यांच्यामध्ये आहेत मूलभूत, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. तर आता त्यामधली थीम काय आहे बघा की कोणताही गट न पाडता, म्हणजे सामान्य जनतेमध्ये, म्हणजे टार्गेट एखादी जनताच आहे. म्हणजे आपल्या आत्तापर्यंतच्या सरकारच्या योजना बघा कशा आहेत की बाबा अंत्योदय योजना म्हणजे एकदम लोअर स्टॅटामधली लोक, किंवा मग समजा आता काही एंटरप्रिनर्सना मुद्रा योजना किंवा कसं, किंवा महिलांसाठी, बालकांसाठी, म्हणजे असं ते टार्गेटेड एरिया किंवा टार्गेट अप्रोच होता तो थोडक्यात. टार्गेटेड अप्रोच आपण त्याला म्हणतो. पण युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये काय आहे की कसलंही समाजामध्ये वर्ग न करता सर्वांना, फॉर ऑल, म्हणजेच युनिव्हर्सली किंवा सार्वत्रिकपणे सर्वांना समान एक ठराविक कालांतरानं, म्हणजे थोडक्यात म्हणा महिन्याला काय कॅशमध्ये रक्कम देणं. तर ही ती कन्सेप्ट होती. म्हणजे रोखमध्ये काय रक्कम आणि ते कुणाला, पूर्ण सगळ्या जनतेला, म्हणजे आणि ते कुटुंबाप्रमाणे नव्हे, व्यक्तीप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीला कॅशमध्ये काही रक्कम देणं, तर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल बेसिक इन्कम. तर आता बघा काय प्रकार आहे की 2019ची ती निवडणूक, आणि निवडणुकीला कसं तुम्हाला माहीत आहे गाजर दाखवणं किंवा काय प्रकार असतो, तर त्यात तो मोदी सरकार तसा काहीतरी निर्णय आणेल किंवा काय अशी चर्चा होती, लक्षात घ्या. दुसरी एक गोष्ट, आणि आत्ता मग त्याचं का महत्त्व आलं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या की आत्ता कोविडचा जो क्रायसिस सलग दुसऱ्या वर्षी आता सुरू आहे, त्यामुळं अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेलं आहे आणि बऱ्याच लोकांच्या हातातले जॉब म्हणजे अनऑर्गनायझर सेक्टरमधले, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे जो असंघटित क्षेत्रातली लोक आहेत तर त्यांचा गेलेला आहे किंवा काय. तर त्या पार्श्वभूमीवर सरसकट सर्वांना असं खात्यावरती रक्कम देणं,
उदाहरणार्थ जर तुम्ही पुणे महानगरपालिकेचं बघितलं किंवा काय, तर रिक्षावाल्यांना काय 15,000, पण ही अशी लमसम रक्कम आहे, तशी लमसम नव्हे, ठराविक म्हणजे महिन्याला अशी रक्कम देत राहणं, तर ते बघा युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये येतं, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर आता ह्याच्यामधनं अपेक्षा काय होत्या, म्हणजे कोणाच्या इकॉनॉमिक सर्व्हेमधनं त्याची ॲडव्होकेसी केली जाते, म्हणजे मांडलं जातं, तर त्याला वेगळा अर्थ आहे, लक्षात घ्या. 40-41 पानं खरंच त्यावरती केलेले आहेत. आणि एक्सलंट ते म्हणजे ते टेक्स्ट आहे ना, तुम्ही जर ते बघितलं म्हणजे एकदम चांगला एसे असल्यासारखा आहे. म्हणजे बघा थोडक्यात तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता बघा, हे युनिव्हर्सल बेसिक इन्कम अ कॉन्व्हर्सेशन विथ अँड विदिन द महात्मा. आता ते कॉन्व्हर्सेशन विथ अँड विदिन द महात्मा का दिलेलं आहे, की ते महात्मा गांधींच्या कोटनीच त्या चॅप्टरची सुरुवात केलेली आहे. आणि बघा 2 कोट दिलेत महात्मा गांधींचे, इथं दिसतंय बघा तुम्हाला. गांधीजींच्या उद्गारांनी ह्या चॅप्टरची सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. आणि मग त्यातनं उद्देश काय होता त्या सगळ्या तज्ज्ञांचा, की सोशल जस्टिस मिळेल, जनतेला सामाजिक न्याय मिळेल. त्याच्यात आपण इतक्या डिटेलमध्ये नाही चर्चा करणार, पण लक्षात घ्या महत्त्वाचं सगळ्यामध्ये पॉवर्टी जी आहे ती रिडक्शन होईल. म्हणजे गरिबी कमी करण्याचा तो एक मोठा जो काय मार्ग आहे, तर तो युनिव्हर्सल बेसिक इन्कम, त्याला शॉर्टमध्ये UBI सुद्धा म्हणतात. तर ते परत रोजगार, नंतर प्रशासकीय इफिशियन्सी वाढेल, म्हणजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल. आणि अजून त्यात एक लिहिलं होतं की एजन्सी म्हणजे प्रतिनिधित्व. तर त्या प्रश्नाकडे आल्यावर आपल्याला लक्षात येईल काय जो प्रकार आहे तो. आणि आता पुढं बघा, म्हणजे टायटल म्हणजे सुरुवात म्हणजे महात्मा गांधींची कोटेशन झाल्यानंतर त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 16-17च्या पुढचं वाक्य बघा काय आहे. म्हणजे त्या थोडक्यात चॅप्टरची सुरुवात म्हणू फार तर, वायपिंग एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय, म्हणजे प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसण्यासाठी, बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ, बघा जे बॉक्समध्ये दिलं आहे ते, युनिव्हर्सॅलिटी, अनकंडिशनॅलिटी अँड एजन्सी, दी हॉलमार्क्स ऑफ युनिव्हर्सल बेसिक इन्कम. आणि हेच ते प्रश्नातलं आपल्या वाक्य आहे. म्हणजे प्रश्न आता बघा वरती आणि हे वाक्य म्हणजे खाली, तर सेम वाक्य जसे तसं उचललं आणि तुम्हाला दिलं आहे. थोडक्यात लक्षात घ्या, म्हणजे त्यांनी काय तिथं बोललेलं आहे की हॉलमार्क्स ऑफ अ UBI, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सोन्यावर हॉलमार्क आहे किंवा ते कॅरेट दाखवण्यासाठी, तसं ह्या UBIचं हॉलमार्क म्हणजे हे 3 पैलू आहेत. म्हणजे 1 युनिव्हर्सॅलिटी, 2 अनकंडिशनॅलिटी आणि 3 एजन्सी. आणि जर आपण प्रश्नात बघितलं तर लक्षात घ्या, सार्वत्रिक म्हणजे काय, म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर सार्वत्रिक म्हणजे साध्या शब्दात फॉर ऑल, सर्वांसाठी. म्हणजे थोड्याच गरीब आहेत म्हणून त्यांना द्यायचं, बाकीच्यांना मध्यमवर्गीयांना द्यायचं नाही, असं नाही होणार. सार्वत्रिक म्हणजे सर्वांना, लक्षात घ्या. म्हणजे आता बघा आपण बघतो सार्वत्रिक लसीकरण म्हणजे सर्वांना, त्यामध्ये भेद नाही कसला उत्पन्नाचा वगैरे काय. नंतर अनकंडिशनॅलिटी म्हणजे बिनशर्तता, म्हणजे याला जॉब आहे त्याला जॉब नाही, किंवा ह्याचं उत्पन्न एवढं आहे त्याचं उत्पन्न तेवढं आहे, असं होणार नाही. विनाशर्त ती दिलं जाईल दर काय इंटरवलने टाईमच्या. आणि तिसरं जे आहे ते प्रतिनिधित्व त्याला म्हणतात. म्हणजे थोडक्यात प्रश्नामध्ये बघा तुम्ही काय शब्द वापरला आहे की प्रतिनिधित्व, लाभार्थीच्या निवडीचा आदर, म्हणजे एजन्सी, रिस्पेक्ट फॉर रेसिपियंट्स चॉईस. म्हणजे लक्षात घ्या की आणि बघा मी हे जे बोलतोय ते इकॉनॉमिक सर्व्हेमधलंच आहे, की तिथं असं सरळ स्पष्ट लिहिलं आहे की भारतीय जनता जणू काय ऑब्जेक्ट्सच आहेत, म्हणजे सरकारी पॉलिसीचे. म्हणजे लाभार्थी ज्याला म्हणतो ना, म्हणजे ते जणू काय त्यांच्यावर दया केल्यासारखं, उपकार केल्यासारखं. म्हणजे सरकार एक, म्हणजे सरकार राजा आणि ही प्रजा म्हणजे सब्जेक्ट्स. तर असं राहणार नाही ह्या स्कीममध्ये, तुम्हाला आदरानं दिलं जाईल ते, म्हणजे तुमचा सन्मान आहे. आणि चॉईसनं म्हणजे स्वेच्छेनं, ते काय लादायचं नाही त्याच्यावरती, म्हणजे त्यामध्ये सन्मान राखला जाईल बघा. तर त्याला ते एजन्सी असा शब्द वापरलेला आहे, लक्षात घ्या. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचं त्यामध्ये काय आहे की इंडिव्हिज्युअल इथं महत्त्वाचं आहे, म्हणजे डिग्निटी त्याची महत्त्वाची आहे. ते हाऊसहोल्ड म्हणून नाही, पूर्ण कुटुंब म्हणून. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र असतो आणि त्याला डिग्निटी आहे, प्रतिष्ठा आहे, म्हणजे त्याचासुद्धा गौरव ह्या योजनेमधनं होता, लक्षात घ्या. आता बघा
दुसरी गोष्ट, हे मग तुम्हाला आश्चर्य वाटलं इतकं चांगलं होतं किंवा काय, मग कसं काय बरं दिलं नाही? किंवा आता तुम्ही PM किसान बघता, त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर दर 3 महिन्याला बघा, तर ही अशाच पद्धतीची पण सगळ्यांना व्यापणारी ही, तिथं काय ठराविक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे, तर इथं फॉर ऑल असणार असं आहे थोडक्यात. पण मग इतकं मग असून सुद्धा, इतकी चर्चा होऊन सुद्धा मग ते इम्प्लिमेंट का होत नाही? तर त्या खर्चाचा जे गणित आहे ते. पण इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये काय मांडले की समजा आता आपल्या देशात साधारण 950 अशा स्कीम आहेत सेंट्रली म्हणजे स्पॉन्सर्ड, म्हणजे केंद्राकडं पुरस्कृत अशा 950 ते 1000 स्कीम आहेत. आणि त्या साधारण तुम्हाला 5% GDPच्या, म्हणजे लक्षात घ्या GDPच्या 5% त्याच्यावर फंड अलोकेट होतो किंवा तिथं खर्च होतो 5%. तर हे त्या तज्ज्ञांनी काय सांगितलं होतं की युनिव्हर्सल बेसिक इन्कम ह्या स्कीमला सुद्धा 4 ते 5% GDPच्या खर्च अपेक्षित आहे. तर आणि अजून सुद्धा तिथं काय सांगितलं आहे की ज्या 11 स्कीम आहेत साधारण त्या 50% म्हणजे GDPच्या साधारण 2.5% खर्च निव्वळ त्या 11 स्कीमवर होतो. त्यांनी त्या 3 स्कीमची पण नावं दिली आहेत बघा. म्हणजे स्कीम म्हणजे फूड सबसिडी, म्हणजे आपली जे अनुदान असतं PDS मधनं, म्हणजे सार्वजनिक रेशन दुकानं जे नाहीत का वितरण प्रणाली, त्यातनं जे धान्य दिलं जातं अन्न सुरक्षा योजनेखाली किंवा अन्य, तर त्या सगळ्यात जास्त खर्च त्या योजनेला. दुसरं केरोसिनची सबसिडी तिथं दुसरं, आणि तिसरं महात्मा गांधी नरेगा, ते तुम्हाला माहीत आहे. ह्या 3 स्कीमच भरपूर त्याच्यावरती आपला खर्च होतोय. परत त्यांनी त्यानंतर क्रम सांगितला आहे पीक विमा योजना, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप्स किंवा नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, म्हणजे अशा काही स्कीमना भरपूर जास्त पैसा जातोय. आणि दुसरी एक काय गोष्ट आहे बघा, मग इतका खर्च करून सुद्धा GDPच्या 5%, मग सगळी आपली पॉवर्टी जाते का, गरिबी जाते का? तर नाही. तर लक्षात घ्या, ही जी अनुदानं दिली जातात ना, असा पण एक आक्षेप आहे बघा म्हणजे तज्ज्ञांचा, की हे श्रीमंत लोकच लाटतात. त्या पीक विम्याचे पैसे म्हणा किंवा ते सबसिडी म्हणा सार्वजनिक वितरण प्रणालीची, किंवा किती जणांना धान्य मिळतं ते तुम्ही बघता, तुम्ही ग्राउंडला काय रिलेट आहे. म्हणजे त्यामुळं हे डायरेक्ट स्वच्छ प्रकारे डायरेक्टच पैशाने प्रत्येकाला देता येतील ना. म्हणजे आणि बरं हा पैसा इकडं वळवायचा थोडक्यात असं, त्यामुळं एक्स्ट्राचा लोड पडणार नाही. तर भविष्यात तुम्हाला अशा स्कीम आलेल्या दिसतील. कारण आत्तापर्यंत जर प्रयोग बघितलं, आणि तिथं उल्लेख आहे त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये की मध्य प्रदेशमध्ये जे बघा युनिसेफचा खरं प्रोजेक्ट होता, आणि त्याचं कोऑर्डिनेटर म्हणून सेवा जे आहे ना, सेल्फ एम्प्लॉईड वुमन्स असोसिएशन सेवा, त्या आणि युनिसेफ म्हणजे लक्षात घ्या युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, ह्या दोन्हीच्या विद्यमानं किंवा कोऑर्डिनेटर सेवा होतं भारतातलं. आणि मध्य प्रदेशमध्ये जून 11 ते नोव्हेंबर 12 पर्यंत ही स्कीम राबवलेली होती. अशी त्यांना अकाउंटला काय पैसे देणं, आणि त्याचं निरीक्षण केलं गेलं, पायलट बेसिसवर केलेलं होतं. तर प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे बघा, लक्षात घ्या. त्याच्याबद्दल लोक म्हणजे जास्त प्रोडक्टिव्ह बनले, उलट म्हणजे उत्पादनक्षम किंवा काय, तर असा दावा केला जातो. दुसरी गोष्ट, सिक्कीमनं घोषणा केलेली आहे बघा, आपल्यातलं राज्य जे आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट, की आम्ही 2022 पर्यंत ती कार्यान्वित करू म्हणून अशी योजना युनिव्हर्सल बेसिक इन्कम. चीनमध्ये डिबाओ नावाची ऑलरेडी स्कीम चालू आहे, डिबाओ अशा अर्थानं. आणि असं म्हटलं जातं फिनलँडमध्ये पण त्याच्यावरती काम झालेलं आहे. तर एकूण काय की साधारण भविष्यात आपल्याला अशी स्कीम बघायला मिळू शकते. तर त्या अर्थानं बघा 19ला पण निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत होतं. आता कोविडमुळं काय लोकांना असं पैसे द्यावेत असं चर्चेत आहे, किंवा 2016-17 पासून अजून ते अस्तित्वात नाही. त्यामुळे भविष्यात ह्याच्यावर ब्रॉड सेन्सनं किंवा प्रश्न येऊ शकतो. किंवा म्हणजे आता समजा बॅड बँक किंवा काय चर्चेत बघा गोष्टी होत्या, किंवा इकॉनॉमिक सर्व्हेमधनं जे बघा सार्वत्रिक राहील किंवा जास्त लोकसंख्येपर्यंत जाईल अशा एखाद्या कन्सेप्टवर प्रश्न विचारण्याचा त्यांचा कल राहतो. तर इकडं तुमचं लक्ष पाहिजे. त्या अर्थानंच मला सांगायचं आहे की बघा कायतरी इकॉनॉमीचं किंवा ते कंबाईन इकॉनॉमीचं चॅलेंजिंग प्रश्न किंवा इंटरेस्टिंग प्रश्न येत आहेत, म्हणजे इव्हन 19च्या पेपरमध्ये अजून आहेत. तर आपण ते डिस्कस करत जाऊ. आणि लक्षात घ्या, आणि ह्या संदर्भातली नोट आहे ना, मी ह्या व्हिडिओनंतर जो टेलिग्राम चॅनल आहे तो स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्या टेलिग्राम चॅनलवर प्रश्न म्हणजे त्याची काही नोट आहे जी UBIची भविष्यात असू शकतात, किंवा अशा टाईपचा आव्हानात्मक किंवा इंटरेस्टिंग कन्सेप्टनं आपण नंतरच्या व्हिडिओमधनं पण प्रकाश टाकण्याचा विचार आहे. लक्षात घ्या.
ठीक आहे.